फ्लॉवरची अशी चमचमीत भाजी एकदा बनवून बघा. सगळेजण आवडीने खातील आणि कितीही वेळा बनवली तरी खायचा कंटाळा अजिबात येणार नाही. बनवायलाही अगदी सोपी आहे आणि चवही फार छान लागते. सर्वात पहिले आपण इथे कोबी बारीक चिरून घेतला आहे. हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून मग 5 मिनिटे गरम पाण्यात ठेवा, कारण फ्लॉवरमध्ये बारीक किडे असू शकतात जे असे दिसणार नाहीत. गरम पाण्यातून काढून चांगला पाणी नितळवून घ्या. 2 टोमॅटो बारीक चिरून घ्या. सर्वात पहिले आपल्याला तेलामध्ये कोबी छान फ्राय करून घ्यायचा आहे. कोबी चांगला सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घेतला की मग काढून घ्यायचा आणि त्याचा तेलामध्ये लसूण आणि जिरेची फोडणी द्यायची. चिरलेला टोमॅटो टाकून चांगला परतून घ्या. तुमच्या घरातला कोणताही घरगुती मसाला घाला. मी इथे काळा मसाला घातला आहे, 2 चमचे. आता यात थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत शिजू द्या. आता आपण तळलेला फ्लॉवर यात घालून छान मिक्स करून घेऊ. कोबी सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला की मग शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घालायचा आणि एक वाफ काढून घ्यायची. आता शेवटी मीठ घालून छान हलवून घ्या. तयार आहे आपली चमचमीत फ्लॉवर मसाल्याची भाजी.